अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकच आवाज 24 मशाल न्यूज. हाक तुमची, साथ आमची. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच 24 मशाल न्यूजला सबस्क्राईब करा. देशभरात सध्या परीक्षा पेपर फुटीचा विषय चांगलाच चर्चेत असून या प्रकरणाविरोधात विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पेपर फुटीच्या निषेधार्थ मोर्चे आणि आंदोलनांचे आयोजन करण्यात येत आहे. नमस्कार, मी अर्पिता रुपाली दवळेकर आणि हा आमचा ग्रुप व्हॉइसेस ऑफ यूथ. आज आपण इथे सर्व जमा झालेलो आहोत. अर्थात आपण आंदोलन करणार आहोत नीटच्या पेपर लीकमुळे आणि 20 तारखेला बेकायदेशीरपणे यूथवरती लाठीचार्ज का झालं, हा एवढाच आमचा प्रश्न आहे. आज आम्ही कुठल्याही पक्षाकडून कुठल्याही पक्षासाठी उभे नाही राहिलो. आज आम्ही इथे विद्यार्थी म्हणून उभे राहिलोय. आज जरी आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही इथे काय करताय, तर मी स्वतः अर्पिता रुपाली दवळेकर म्हणून उभी आहे. कुठल्याही पक्षाकडून उभी नाहीये मी, ना कुठला जातीवाद आहे ना काय. आज फक्त एवढाच प्रश्न आहे की ही नीट पेपर लीक ही बंद होणार आहे की नाही. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की 20 जुलैला विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज का झाला बेकायदेशीरपणे आणि सोनम वांगचूक यांना बेकायदेशीरपणे का उचललं, हा एवढाच आमचा प्रश्न आहे. धन्यवाद. आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. जो देशभरात पूर्णपणे जी दरवर्षी एक नीट एक्झाम होते, ज्या नीट एक्झाममधून पास झालेले विद्यार्थी हे MBBSसाठी किंवा इतर जे मेडिकल कोर्स केले जातात ह्या कोर्ससाठी पात्र ठरतात. परंतु वारंवार आणि वर्षानुवर्ष या नीट पेपर फुटीचा वर्षानुवर्ष हा कालखंड चालूच आहे. आणि त्या नीट पेपर फुटीच्या विरोधात आम्ही सर्वजण यूथ महाडचे एकत्र येऊन आज आम्ही आंदोलन करत आहोत. आणि त्या आंदोलनामध्ये सर्व यूथ महाडमधली सर्व मुलं असतील किंवा इतर शिक्षक असतील, हे सर्वजण तिथे उपस्थित होऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्याचबरोबर ह्या आंदोलनात दिल्ली जंतर मंतर इथे सुद्धा चालू होतं. त्यावरती 20 जुलै रोजी दिल्ली जे पोलीस आहेत त्यांनी जो लाठीचार्ज केला, हा अनुशासनपणे लाठीचार्ज केला, हा कुठल्याही कायद्याने बरोबर नव्हता. तर त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत. आणि आम्ही या जी सिस्टम चाललेली आहे त्या सिस्टमच्या विरोधात हा आमचा लढा आहे. थँक्यू. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. याच पार्श्वभूमीवर महाड शहरात विद्यार्थी, पालक, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत शांततापूर्ण मोर्चा काढला. यावेळी आंदोलनांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबेल आणि त्यांना न्याय मिळेल, अशी मागणी आंदोलनांनी केली. देशभरातूनही राज्य व केंद्र सरकारने या प्रकरणी त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात हे मोर्चे शांततेत पार पडल्याची माहिती समोर आली आहे. 24 मशाल न्यूजसाठी ब्युरो चीफ इस्माईल मापकर, महाड.